हॅलो, जय हिंद मायवाले एस्पिरंट्स. कशा आहात तुम्ही? अजिबातच BMCमुळे खचून जाऊ नका. ज्या ज्या मुलांना थोड्या मार्कांसाठी ज्यांचं सिलेक्शन राहतं आहे किंवा लेट्स से ज्यांचे प्रिपरेशनमध्येच बरेच फ्लॉज होते, ज्यांना माहिती आहे की आपण कमी पडलो, तुम्ही हरू नका. येणारे प्रत्येक दिवस तुमच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी घेऊन येईलच डेफिनेटली. पण तुम्ही स्वतः फर्म राहताय, स्ट्रॉंग राहताय, तर नक्कीच तो देव आणि तुमचं नशीबसुद्धा तुमची साथ करेल. आणि येस, हे बेटर माझ्यापेक्षा कोणालाही नक्कीच चांगलं माहिती नाही आहे, कारण आयुष्यामध्ये बरेच फेलियर्स बघून कुठेतरी एक सक्सेस नक्कीच मिळतं डेफिनेटली. फक्त ते मिळेपर्यंत आपल्याला त्या मार्गावर सस्टेन करावं लागतं स्वतःला. येस, बरेच मेंटल फ्लक्च्युएशन्स येतात आपल्याला, मी समजू शकतो. पण डेफिनेटली झालेल्या चुका ॲड्रेस करा, त्या मान्य करा. मी कायम म्हणतो की ज्याला आपला रस्ता चुकतोय हे कळतं, त्यालाच U-टर्नचा पॉईंट दिसतो. येस, ज्याला माहितीच नाही आहे, जो ॲक्सेप्टन्स कधी करत नाही की माझं चुकतंच आहे, तर तो कसा बरोबर चुकीच्या मार्गावरून सरळ मार्गावर येईल, राईट? सो तुमचं प्रिपरेशनसुद्धा जिथे काही कुठल्या चुका राहिल्या असतील, ओके, बघा, शेवटी नशीब पण अशाच लोकांची साथ करतं जे अक्षरशः अहोरात्र मेहनत घेतात. सो तुम्हाला सुद्धा तेच करायचं आहे. आता आपली महाट्रान्सकोची जी एक्झाम आहे, हे स्पेशली सेशन महाट्रान्सकोवरच फोकस्ड असेल. मी ऑलरेडी महाट्रान्सकोवर बरेच चांगल्या प्रकारे मी एक सेशन कंडक्ट केलेलं. देन त्याच्यानंतर आपण सिडकोवर सुद्धा केलं, किंवा आधी गेस सिडकोवर केलं, देन महाट्रान्सकोवर. म्हणजे बरेच आपण IBPS वर बोललेलो आहोत, त्याच्या पॅटर्नवर बोललेलो आहोत. आता तुम्हाला फक्त हा शॉर्ट व्हिडिओ घेऊन आलो आहे ह्याच्यासाठीच की तुम्हाला असं वाटतं की ह्या टाईममध्ये आता कसं आहे, एकतर BMC झाली आहे, सो आपल्याकडून होईल की नाही होईल, आणि माहिती आहे प्रत्येकाला काय करायचं आहे, तरीसुद्धा प्रत्येकजण थोडेसे अस्ताव्यस्त झालेले असतील. सो अगेन परत रिलॅक्स व्हा, शांत करा स्वतःला, बेटर पोझिशनमध्ये आणा, आणि देन आता समजावा स्वतःला की येणारी एक्झाम एक तर सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला क्लिअर करतो, महाट्रान्सको अशाच व्यक्तींनी द्या जे महाट्रान्सकोमध्ये नंतर सिलेक्ट होत आहेत, तर ते 5 वर्ष सर्व करू शकत आहेत. ओके, असं नाही आहे की तुमचं काहीतरी MPSC प्लॅनिंग आहे आणि महाट्रान्सको देत आहे, नंतर बघा, नंतर MPSC झालं तर तुम्हाला 5 लाखाचा बॉन्ड भरावा लागेल. मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, पण येस, तुम्हाला 5 लाखाचा काही इश्यू नसेल आफ्टर सिलेक्शन नंतर तुमच्यासाठी, तर तुम्ही काही महाट्रान्सकोला तुम्ही बेस्ट प्रिपेअर करू शकता आणि नंतर सोडून पण जाऊ शकता. पण ते सोडून जाऊ नये सिलेक्टेड कॅन्डिडेट्सने, त्याच्यामुळे महाट्रान्सकोने बॉन्ड ठेवलेला आहे. सेकंड म्हणजे, मी आता 1 by 1 सेक्शनवर येईनच, पण अजून एक गोष्ट, अजूनपर्यंत ती गोष्ट माझ्या सांगण्यात नाही आली, ती म्हणजे तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये मिनिमम तुम्हाला काहीतरी स्कोर करायचं आहे पॉझिटिव्ह. ओके, म्हणजेच तुम्हाला 0 मार्क्स मिळता कामा नयेत. जसं महाट्रान्सकोचा 150 मार्क्सचा तुम्ही पेपर जाऊन अटेम्प्ट करणार, पण तुमची मेरिट लिस्ट आउट ऑफ 100 लागणार ना, तसाच हा एक पॉईंट आहे त्यांचा की तुम्हाला 0 मार्क मिळवायचा नाही आहे कुठल्याही सेक्शनमध्ये. ओके, आपण पुढे बघूया काय कसं करतो, आणि बऱ्यापैकी मी या गोष्टींवर सगळं बोलत आलेलो आहे. बघा, आयुष्यामध्ये खरोखर तुम्हाला मी सांगतो, इथून पुढे अजूनपर्यंत काय झालं माहिती नाही आपल्याला, पण तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये तुमचा जर बॅलन्स ठेवताय, पेशन्स ठेवताय, आणि कन्सिस्टन्सी इज द की, हे मी कायम बोलत आलेलं आहे. येस, कन्सिस्टन्सीचं दुसरंच रूप आहे रिव्हिजनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग ती एक्झाम PCSची असू देत, IBPSची असू देत. येस, सो तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये तुम्हाला इथून पुढे बॅलन्स ठेवायचा. मग तो बॅलन्स तुमच्या विचारांमध्ये सुद्धा पाहिजे, तुमच्या डेली हॅबिट्समध्ये सुद्धा पाहिजे. मग ते फूड हॅबिट्स असतील, राईट, पण प्रत्येक गोष्टींमध्ये तुम्हाला बॅलन्स ठेवायचा आहे. अजूनपर्यंत ज्या चुका करत आल्या त्या इथून पुढे तुम्हाला सुधारवायच्या आहे. बघा, शेवटी माणसात आयुष्याच आपला पूर्ण चुकांसाठी झालेला असतो, पण चुकता आपण त्या चुकांमधून शिकून ज्या वेळेला एक गोष्ट करेक्ट करतो ना, उभं आयुष्य आपली ती ओळख होऊन जाते. कायम लक्षात ठेवा. सो बॅलन्स, पेशन्स ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, धैर्य ठेवा, आणि कन्सिस्टन्सी, हे सगळं सावरलं. आता तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. महाट्रान्सको खरोखर अशी एक्झाम आहे ना, ज्यांचं सिलेक्शन होणार त्यांचं सिलेक्शन होणार, पण ज्यांचं सिलेक्शन नाही सुद्धा होणार ना, त्यांना ती अशी एक्सपिरियन्स देणार ना की त्यांचं दुसऱ्या एक्झाममध्ये जर ते गिवअप नाही करत आहेत आणि सोडत नाही आहेत, तर त्यांचं दुसऱ्या एक्झाममध्ये डेफिनेटली त्यांच्या मेहनतीचं फळ त्या एक्झाममध्ये ट्रान्सफर करणार. अशी महाट्रान्सकोची एक्झाम आहे, म्हणून मी स्वतः जास्त एम्फेसिस करतो आहे महाट्रान्सकोच्या एक्झामवर, राईट? सो तुम्हाला सुद्धा ते बेस्ट प्रिपेअर करायचं. बघा, मी बऱ्याच सगळ्या गोष्टी सांगून झालेलो आहे. जे कोण नवीन बघत असतील त्यांनी माझ्या आधीचे व्हिडिओज जाऊन बघा, मग तुम्हाला कळेल. मी कुठलीही गोष्ट स्किप नाही केलेली आहे. देन तुम्हाला मला हे सांगायचं आहे, आपला जो पहिला तर टेस्ट पॅटर्न आहे ना, ॲब्झॉर्ब करून घ्या.
कंप्लीट ॲब्झॉर्ब करा तुमच्या माइंडमध्ये. ओके, देन त्याच्यानंतर आता तर एवढं नक्की आहे, तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जास्त टाईम डिवोट करायचं आहे. मी कालच आपल्या IITians अकॅडमीच्या आपल्या प्लॅटफॉर्मवर लाईव्ह सेशन घेतलेलं, ज्याच्यामध्ये मी परेटो प्रिन्सिपल्स एक्सप्लेन केलेलं आणि देन परेटो प्रिन्सिपलमधून एक आउटकम काढलेलं की 3 तास तुमचे किती इम्पॉर्टंट आहेत ते तुम्ही 3 तास तुम्ही राईट टॉपिक स्टडी करून पुट करा. सो ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला ते 3 तास बेस्ट तुम्हाला स्टार्ट करायचेच आहेत. ओके, तुमच्या दिवसाची. पण त्यामध्ये तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचे असे काही सब्जेक्टमधले टॉपिक घ्या की ते वायटल मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. राईट. सो मी नेक्स्ट स्लाईडवर ते तुम्हाला सांगतो. पण पहिलं तर बघा, एक्झाम पॅटर्न, नंबर ऑफ क्वेश्चन्स मी हे आधी पण सांगितलं आहे तुम्हाला. इथे 50 पैकी तुम्ही 50 टार्गेट करा, पण अटेम्प्ट करताना 40 ते 45मध्येच अटेम्प्ट करा, कारण निगेटिव्हचा जास्त इम्पॅक्ट इथे होऊ देऊ नका. तो जर डेंट पडला ना तर तुमच्या फायनल टोटलमध्ये पण तो रिफ्लेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे केअरफुली अटेम्प्ट करायचा आहे. आणि प्रोफेशनल नॉलेज म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचे क्वेश्चन, डिग्रीची पोस्ट असल्यामुळे आणि त्यात असिस्टंट इंजिनिअरची पोस्ट आहे आपली. सो चांगले क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील, जे की तुम्हाला MPSC, UPSC आणि गेटचे 1 लाइनर ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. राईट. सो तुम्हाला मी आधीपासून सांगत आलेलो आहे की गुप्ता अँड गुप्ता लेटेस्ट एडिशन करा. सोबत जया रेड्डीचं बुक सांगितलेलं आहे MCQसाठी. आताची वेळ काय आहे तर MCQ पण आहेत तुम्हाला, पण आता तुम्हाला पॅरलल करायचं आहे. तुम्हाला एकीकडे टेस्ट सिरीजसुद्धा द्यायची आहे. राईट. सो आणि मी स्वतः येत्या काही दिवसांमध्येच नेक्स्ट आठवड्यामध्येच इथून पुढे यूट्यूबवर मॅरेथॉन सेशन आपल्या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून मी लाईव्ह येत जाईन. तिकडे मॅरेथॉन सेशन्स मी रन करायचा माझं प्लॅनिंग आहे. ओके. सो सगळ्यात पहिलं तर सिव्हिल तुम्हाला मी सांगितलं 45 मिनिट्स तुमच्याकडे आहेत. तुम्हाला 40 ते 45 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. देन त्याच्यानंतर रिझनिंगच्या आधी मराठी मी म्हणतो, मराठी तुम्ही घ्या. मराठीमध्ये 20 प्रश्न आपण बघूया त्या स्लाईडवर गेल्यावर. पण तुम्हाला सांगतो 20 पैकी 20 प्रश्न टार्गेट करा मराठीला सुद्धा. ॲप्टिट्यूडला 40 प्रश्न, रिझनिंगला 40 प्रश्न जे आहेत ते 40 पैकी 40 करायला कोणी जाऊ नका. हे माझं सजेशन आहे. ओके, तुम्हाला करायचं तुम्ही डेफिनेटली करू शकता, यू आर फ्री. पण 40 का करू नका, कारण मला हा ट्रॅप वाटतो टू बी व्हेरी ऑनेस्ट. 120 मिनिटाचा पेपर आहे, त्याच्यामध्ये रिझनिंग तुम्ही BMCचा एक्सपिरियन्स केलेला आहे. रिझनिंग असं असतं, असं नाही आहे की आपण सोडवू शकत नाही, पण ते असं टाईम कन्झ्युमिंग असतं ना. तुम्ही 40 प्रश्न सोडवायला तुम्हाला मे बी लेटचे 80 मिनिटं पण पुरायचे नाहीत आणि पूर्ण पेपरच 120 मिनिटाचं आहे. 45 मिनिट्स तर तुमचे जाणार. जे तुम्ही ठेवा तेवढं प्रॅक्टिस तशी करा. सिव्हिलसाठी 15 मिनिटामध्ये मराठी करा, कारण तिथे पॅरेग्राफ पण असणार आहे. सो तुम्ही ते मराठी करा. आफ्टर देन त्याच्यानंतर रिझनिंगवर याल, त्यावेळेला रिझनिंग तुम्ही सफिशियंट एक 40 मिनटं घेऊन, तुम्ही 40-45 मिनटं घेऊन कम्फर्टेबली. ओके, तुम्ही रिझनिंगचे मी म्हणतो तुम्हाला 22, 24, 25 प्रश्नांपर्यंत कम्फर्टेबली व्यवस्थित प्रॅक्टिस करा, सोडवा. ओके, मी पुढे सब्जेक्ट सांगतो तुम्हाला. देन त्याच्यानंतर ॲप्टिट्यूड. बघा, ॲप्टिट्यूड आपल्याला सोडायचं नाही आहे, पण अगेन ॲप्टिट्यूडला पण तेच आहे. सगळं करत बसलात तर 20 टॉपिक्स आहेत आणि 20 क्वेश्चनसाठी, आणि मार्क किती मिळणार आहे? 10 मिळणार आहेत मार्क. पण मी अगेन तेच म्हणेन, तुम्ही इकडे 5-6 मार्क जरी आणता, म्हणजे किती 10-12 क्वेश्चन जरी राईट करता आउट ऑफ 20, विच इज इनफ. ओके, आपण आता बघूया. हे तर सगळ्यात पहिलं तुम्ही समजून घ्या. ओके, देन त्याच्यानंतर सिव्हिलचे बघा, हे मी काल आपल्या लाईव्ह सेशनला पण मी डिस्कस केलं. स्टील सर्वे, ऑब्व्हियसली आपण महापारेषणची एक्झाम देतो आहे, सो महापारेषणसाठी स्टील सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असेल. सोबत सर्वेसुद्धा असेल आपला अकॉर्डिंग टू अवर जॉब प्रोफाईल. सॉईलचं आपल्याला नॉलेज हवं. फ्लुइड मेकॅनिक्सवर क्वेश्चन तुम्हाला खूप चांगले बघायला मिळतील. फ्लुइड मेकॅनिक्समध्ये इथे सुद्धा तुम्हाला स्पेसिफिक फ्लुइड डायनॅमिक, फ्लुइड कायनॅमेटिक, मी असं नाही म्हणत आहे जे मी नावं नाही घेते ते तुम्ही करू नका. मी तुम्हाला फक्त सांगतो आहे बेसिक प्रॉपर्टीजमध्ये जे आपले टाईप्स ऑफ फ्लुइड्स आहेत ना, डायलेटंट अँड सुडोप्लास्टिक अँड ऑल. ओके, सो ते तुम्ही व्यवस्थित करा. सोबत तुम्हाला ओपन चॅनल फ्लो पण करायचं आहे. इथे तुम्ही हायड्रॉलिक मशीन थोडंसं तुम्ही एक नाही केलं तरी चालेल, पण तिथे सुद्धा तुम्हाला जे युनिट स्पीड, राईट, RPM अँड ऑल, ते जे 1-2-3 बघा फॉर्म्युलेज आहेत, सेट आहे तो. सो ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, एखादा जर क्वेश्चन येतो त्याच्यावर तर तुम्ही इझिली ते करू शकता. देन त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगवर पण खूप साधे सरळ प्रश्न येतील, पण तुम्हाला कोअर कन्सेप्टवाले येतील. सो तुम्हाला माहिती पाहिजे, BOD माहिती पाहिजे. ओके, फूड टू मास रेशो काय म्हणतात त्याला ते माहिती पाहिजे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. वॉटर सप्लाय, वेस्ट वॉटर, देन त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, आणि देन त्याच्यानंतर पोल्युशन कंट्रोल. पोल्युशनवर क्वेश्चन येऊ शकतो, राईट. देन त्याच्यानंतर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, RCCमध्ये सुद्धा प्रीस्ट्रेस कन्सिडर करा. ओके, प्रीस्ट्रेससुद्धा येऊ शकतं. आणि डेफिनेटली प्रीस्ट्रेसचे बेसिक किंवा त्याचे जे हे आहेत प्री टेन्शनिंग, पोस्ट टेन्शनिंग, लाईक त्याचे लॉसेस, ते तुम्हाला सर्व माहिती पाहिजेत. आणि कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी प्लस RCC हे तुमचं एकत्रच पॅकेज आहे, कॉम्बो आहे, तसंच शिका. सोबत त्याच्यानंतर तुम्ही प्रीस्ट्रेस केलं. ओके, टॉस तुमचा ॲनालिसिसचा पार्ट आहे, पण टॉसमध्ये डेफिनेटली तुम्हाला टॉससुद्धा करायचा आहे, आणि CPM. ओके, देन त्याच्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्लस बिल्डिंग मटेरियल ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट राहील. एस्टिमेशन अँड कॉस्टिंगवर डेफिनेटली तुम्हाला 2 ते 3 प्रश्न बघायला मिळतील. ओके,
इरिगेशन महत्त्वाचं आहे. सोबत हायवेचं मी म्हणतो तुम्हाला, हायवेचे जे मटेरियल्स आहेत ना ते तुम्ही बिल्डिंग मटेरियलसोबतच तुम्ही फिनिश करा. ओके. आणि त्यासाठी जे मटेरियल्स आहेत ना, फॉर एक्झाम्पल ॲग्रिगेट, त्याचे जे टेस्ट असतील ना ते तुम्हाला तिथल्या तिथे माहिती पाहिजे. एका पेजवर रफली एक टेबल ड्रॉ करून ते सगळं डेटा कम्प्यूट करा. ओके, किंवा कन्साईज करा. आणि बाकीचे जे काही स्टँडर्ड टेबल्स असतात हायवेमध्ये तुम्हाला पण माहिती असेल, त्याचे टेरेन टोपोग्राफी, मग त्याचं सुपर एलिव्हेशन अँड ऑल, ते कॅम्बर किती व्हावं, सो त्याचं जे काही जे बेसिक व्हॅल्यूज आहेत ना ते तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. जे काही साईड डिस्टन्सेस आहेत त्याचं तुम्हाला व्यवस्थित बायफर्गेशन माहिती पाहिजे. येस. आणि हायवेच्या सुपर एलिव्हेशनसोबतच रेल्वेचं कांड करा, किंवा रेल्वेचं जे सुपर एलिव्हेशन आहे ना आपण त्याला कांट म्हणतो, सो ते तुम्ही त्यासोबत करा, म्हणजे ते सुद्धा रेल्वेचं सुद्धा होऊन जाईल. आणि सोबत असं आपलं पूर्ण सिव्हिल आहे. आता हे जे काही इथे बघा कलर ग्रेड दिसत असतील तुम्हाला, व्हाईट ग्रे अँड डार्क ग्रे, हे काय केलेलं आहे, हे जस्ट आता कसं आहे, मी PPT थ्रू तुमच्यासमोर येतो, सो मी आता ॲक्च्युअलमध्ये इथे ड्रॉ नाही करू शकत किंवा काही लिहू शकत नाही, पण तुम्ही समजून घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगची व्हर्टिकल प्रिपरेशन करा. एकीकडे तुमचं टेस्ट सिरीज चालू राहिलंच पाहिजे. बघा मला असं वाटतं मिनिमम 5 मॉक टेस्ट द्या आणि त्याच्या आधी खूप क्वालिटीचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करा. येस. जे की असे क्वेश्चन्स तुम्हाला स्वतःला पण असे क्वेश्चन्स समजतील की ओके हे जेईच्या थोडेसे वरच्या लेवलचे. इट डझंट मीन की आय एम सेईंग दॅट यू आर रेडी टू गो टू गेट एक्झामिनेशन, राईट. तुम्हाला गेट एक्झामिनेशनमध्ये जायची गरज नाही आहे, पण गेटचे तुम्ही 1 मार्कचे क्वेश्चन एकदा रिफर तर डेफिनेटली करू शकता. ओके. पण तुम्हाला गुप्ता इम्पॉर्टंट आहे. ओके, अकॉर्डिंग टू मी. प्लस MPSC मेन्सचे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत अकॉर्डिंग टू मी, राईट. जे ऑब्जेक्टिव्ह झालेत त्या ऑब्जेक्टिव्ह, कोण म्हणाल की डिस्क्रिप्टिव्हचे, तर नाही, ऑब्जेक्टिव्हचं मी म्हणतो. ओके. सर ते तुम्हाला असिस्टंट इंजिनिअरिंगसाठी इम्पॉर्टंट होणार आहे. हे जे व्हर्टिकल मी रिप्रेझेंटेशन केलं आहे ना ते काय माहिती आहे, बघा प्रत्येक सब्जेक्टचे जे सुरुवातीचे 1, 2, 3 टॉपिक्स असतात ना ते जास्त इम्पॉर्टंट असतं. ते तुम्ही फिनिश करा पहिलेच, जेव्हा तुमची डेची इफिशियन्सी हाय असते त्याच वेळेला, राईट. देन आणि हे करताना तुम्ही सेक्शनल करू शकता, म्हणजे स्ट्रक्चरल सब्जेक्ट जे आहेत ना, किंवा स्ट्रक्चरमध्ये सुद्धा ॲनालिसिसचे आहेत, म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, सॉम, टॉस, हे एकत्र तुम्ही करू शकता. मग त्याच्यामध्ये तुमचं सॉममधल्या बेसिक प्रॉपर्टीज येतील, देन त्याच्यानंतर त्याचे टाईप्स ऑफ फोर्सेस अँड ऑल ते सगळं झालं ना. सोबत त्याच्यासोबतच जर तुम्ही डिटर्मिनसी करताय टॉसची, तर ते कनेक्टेड आहे ना, तुम्हाला कळू शकतं आहे, राईट. आणि तिथे जे लागणारे इक्विलिब्रियम इक्वेशन आहे त्याचा संबंध ॲक्च्युअलमध्ये तुमच्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या सिस्टीम ऑफ ह्याच्यामध्ये येतो, सिस्टीम ऑफ फोर्सेस, कोप्लेनार, नॉन कोप्लेनार, राईट. तुम्हाला तर तिकडे ठरतं ना त्याचं काय, ती 2D बॉडी असते, राईट. सो त्याचा सगळा एकमेकांशी संबंध आहे. सो अशी व्हर्टिकल प्रिपरेशन करा सेक्शन वाईज, म्हणजे स्ट्रक्चरचे तुमचे असे 2-3 सब्जेक्ट काढा, त्याचे सुरुवातीचे 1-2 युनिट असे एकत्र स्टडी करा. कारण ते मग तुम्हाला कनेक्शन एकदा झालं ना, माणसाचं ह्युमन ब्रेन सायकोलॉजी आहे, एकदा तुम्ही कनेक्टेड फॉर्ममध्ये जर तुम्ही सगळं लक्षात ठेवताय ड्युरिंग युअर रिव्हिजन, तर ते बेस्ट राहील तुमच्यासाठी. आणि ते तुम्ही ॲक्च्युअलमध्ये मग सोबत तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा परफॉर्म करायची आहे. त्या टेस्ट सिरीजमध्ये बघा, ऑब्झर्व करा की माझा ह्या सब्जेक्टमध्ये ह्या सेक्शनमध्ये मी बेस्ट परफॉर्म करतो आहे, मला लक्षात राहील, मी वाचलेलं लक्षात राहतं आहे, मी बरोबर अप्लाय करतो आहे, पण ह्या सेक्शनमध्ये इथे मी कमी पडतो आहे. ते लिटरली लिहून घ्या आणि तसं वर्कआउट करा. ओके. हे तुम्हाला सायमल्टेनियसली 15 दिवस पुढचे करायचे, राईट. किंवा अजून एक सेक्शन आहे आपलं फ्लुइड मेकॅनिक्स प्लस इरिगेशन घ्या, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग आहे. जास्त काही संबंध नसला तरी सुद्धा स्किल एकत्र ठेवू शकता, सोबत एन्व्हायरमेंट पण ठेवून द्या, राईट. देन त्याच्यानंतर सॉईल करा. सॉईल म्हणजे सॉईल कुठल्याही एक्झाममध्ये, आणि ते पण असिस्टंट इंजिनिअरिंगच्या एक्झाममध्ये सॉईल त्याचं स्वतःचं सिग्निफिकंट नक्कीच प्रूव्ह करेल अगेन. सो हे आपलं सिव्हिलचं आहे. तुम्हाला असं सांगितलं मी, व्हर्टिकल प्रिपरेशन करा, राईट. देन लॉजिकल रिझनिंग बघा क्लिअरली, इथे मी जास्त वेळ नाही घालवणार आहे, हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि परत तुम्हाला सांगतो, लॉजिकल रिझनिंगचे दीज आर द टॉपिक्स यू हॅव टू बी स्टडी. आणि देन त्याच्यानंतर त्याच्यामधले पण जे मी हायलाईट केले आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, आणि ते ॲक्च्युअल इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे त्याच्यामधले पझल, सिटिंग अरेंजमेंट मिळूनच तुमचे जवळजवळ 10 प्रश्न येतील. ओके. 10 प्रश्न म्हणजे तुमचे 2 सेट्समध्ये प्रश्न असतील ते, राईट. म्हणजे 2 मेन प्रश्न असतील, मेन क्वेश्चन, देन त्याच्यानंतर सब क्वेश्चन्स, असे मिळून टोटल तुमचं पझल आणि सिटिंग अरेंजमेंटच मिळून तुम्हाला 40 पैकी 20 प्रश्न तर इथेच कव्हर करेल. ओके. सोबत जर तुम्ही ब्लड रिलेशनशिप, डायरेक्शन सेन्स करताय, सिलॉक्स करताय, अल्फा न्यूमेरिक सिरीज करताय, तर तो तुम्हाला ॲडेड ॲडव्हान्टेज असेल. आणि तुम्ही 20वरून तुम्ही 25, 27, 28पर्यंत तुम्ही डेफिनेटली जाऊ शकता. पण डिपेंड करतं तुम्हाला किती वेळ लागतो आहे, आणि हे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ओके. बँकिंग IBPSच्या क्वेश्चनची लॉजिकल रिझनिंगसाठी हे स्ट्रेट अँड सरळ आहे. BNCसाठी बऱ्याच मुलांची स्टार्ट झालेली आहे.
ओके. सो BMCला थँकफुल म्हणा, जरी तुम्ही सक्सेसफुल नाही होतात तरीसुद्धा त्याचा फायदा तुम्हाला इकडे होईल. क्वांटमध्ये बघा एवढे टॉपिक्स आहेत, पण मी क्लिअरली सांगतो की ह्याच्यामधले जे मी हायलाईट केले आहेत जे तर तुम्ही करताय, ओके, तर तुम्हाला लिटरली एवढं तर नक्की आहे, मी तुम्हाला एवढं क्लेम करू शकतो की 50 ते 60% येतात. म्हणजे 20चे 50 ते 60% म्हणजे 10 ते 12 प्रश्न तर येतीलच येतील. पण अगदी म्हणजे नाही ना, वर्स्ट सिच्युएशनमध्ये नाही जरी आले ना तरी पण तुम्ही तिथून 10 ते 12चे समजा 5 ते 6 मार्क्स होतात. 5 ते 6 मार्क्सचे तुम्ही 2 ते 3 मार्क्स तरी मिळवूच शकता. आणि मला फक्त तुम्हाला 0 नको आहे कुठल्याही सेक्शनमध्ये, हे एवढंच हवं आहे. सो कॉन्ट ॲप्टिट्यूड हे आहे. देन मराठी व्याकरण, उतारा, शब्दसंग्रह, दॅट्स इट. उतारा येतोच येतो, ओके. पॅसेज तुम्हाला बघायला मिळेल. आउट ऑफ 20 क्वेश्चन्स आय गेस 5 ते 8 क्वेश्चन्स तुम्हाला पॅसेजचे असतील. देन त्याच्यानंतर शब्दसंग्रहमध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, राईट, म्हणी असतील. सोबत IBPSचे स्पेशल अशा काही गोष्टींमध्ये ना एरर फाइंडिंग आहे. बघा एरर फाइंडिंगवर प्रश्न येतात. मी इव्हन जो मागचं जे आपलं सेशन आहे महाट्रान्सकोचं की सिडकोचं, त्याच्यामध्ये सॅम्पल क्वेश्चन्स मी शो केलेले आहेत आणि त्या सॅम्पल क्वेश्चनमध्ये पण बघा एरर फाइंडिंगचे क्वेश्चन्स त्यांनी सॅम्पल क्वेश्चनला ठेवलेले आहेत, राईट. देन शफलिंग वर्ड्स किंवा सेंटेन्सेस असतील. आणि पॅसेज तुम्हाला सांगितलं, उतारा आणि शब्दसंग्रह. व्याकरण, सो व्याकरण त्याचं जेवढं सिग्निफिकन्स आहे त्याला तेवढाच वेळ द्या. उगाच मराठी म्हणजे फक्त आणि फक्त व्याकरणच केलं सर मी असं करू नका. शब्दसंग्रह पण करा. उतारा जरी खूप इझी असला, खूप म्हणजे काही करायची गरज नसली तरी पण करा. कारण काय आहे, शेवटी वेळेचा खेळ आहे फायनल. येस, आणि प्रत्येक गोष्टींसाठी तुम्ही तयार पाहिजे. ओके. हा अकॉर्डिंग टू मी प्रेफरन्स आहे, तरी पण तुम्ही तुमचा एकदा प्रेफरन्स सेट करा. हा काय अटेम्प्ट करायचा प्रेफरन्स आहे, ओके. तरी पण तुम्ही जेव्हा टेस्ट सिरीज द्याल, एखाद्याचं असू शकतं मे बी त्याला लॉजिकल रिझनिंग त्याचा आधी केल्यानेच त्याची एफिशियन्सी मेंटेन राहते, त्याला कॉन्फिडन्स जो पाहिजे तो सुरुवातीला मिळतो आहे, तर तुम्ही लॉजिकल रिझनिंग फर्स्टला पुट करू शकता. पण हा माझा सिक्वेन्स आहे. पेपर अटेम्प्ट करायचा, सेक्शन अटेम्प्ट करायचा. मी सिव्हिल पहिल्यांदा घेईन, देन मराठी डन अँड डस्टेड करून टाकेन. म्हणजे तासाभरामध्ये पहिले वरचे 2 आणि तासाभरामध्ये खालचे 2. त्याच्यामध्ये पण लॉजिकल रिझनिंगला जास्त वेळ देईन मी. आणि कॉन्टचं एवढं मेक शुअर करेन की मी याच्यामध्ये 3-4 मिनिमम आणि मॅक्झिमम 5 ते 6 मार्क्स कसे घेऊ शकतो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये, राईट. सो मला जास्त अजिबातच वेळ घ्यायचा नाही आहे. बघा मला एवढं सांगतो, तुमची रिव्हिजन ही तर की असणारच असणार आहे, येस. पण ते रिव्हिजन मग तुम्ही जस्ट समजा आता हे माझे नोट्स आहेत, तर मी समोर नोट्स घेऊन वाचल्यामध्ये क्लास नोट्स असतील, तुमचे शॉर्ट नोट्स असतील, ते तर डेफिनेटली आहेच. पण तुम्ही क्वेश्चन्स करताना पण तुमची ती रिव्हिजन होणार आहे आणि ती करा, इफेक्टिव्हली करा ती. तुम्हाला क्लास नोट्स आणि क्लास नोट्ससोबत बघा, आपण क्लासमध्ये असतानाच पर्टिक्युलर एखादा टॉपिक आपला शिकून झाला की त्याच्यावर लगेच आपण त्या सब टॉपिकवर लगेच आपण आपले मास्टर क्वेश्चन्स घेतात, ओके. ते क्वेश्चन्स रीड करा, कारण का एक्झाम असिस्टंट इंजिनिअरिंगचे ते क्वेश्चन्स रीड करा. आणि मग MCQs त्या लेवलचे तुम्ही करा. आणि नंतर सोबत टेस्ट सिरीज करायचे. बघा 15 दिवस राहिलेत. प्रत्येक म्हणजे 5 मिनिमम म्हणतो आहे मी, म्हणजे दर 3 दिवसाला तुम्हाला इथून पुढे टेस्ट द्यायचे. त्यासाठी तुमचं माइंड प्रिपेअर करा. त्यासाठी बाकीचा तुमचा जो काही प्लॅनिंग आहे ना, अकॉर्डिंग टू दॅट टेस्ट सिरीजचा टायमिंगला सेंटर ठेवून तुम्ही सगळं करा. येस, म्हणजे पुढच्या 3 दिवसांसाठी असं समजा की माझा पेपर आहे, ह्या दिवशी तुम्ही जो ठरवणार आहात तो म्हणजे तुमचं टेस्ट सिरीज. आणि आता मी 3 दिवसांमध्ये मी काय करेन, ह्याचा अर्थ हा नाही की पॅनिक करा किंवा ह्याचा अर्थ हा नाही की सगळं करायला जा. पण तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या हातात आहे ना, तुम्हाला माहिती आहे, येस मला आता आहे ना ह्या पहिल्या 3 दिवसांमध्ये ना मला स्ट्रक्चरमध्ये मी कसा परफॉर्म करतो ते मला बघायचं, किंवा फ्लुइड मेकॅनिक्स सॉईल एन्व्हायरमेंटमध्ये मी कसा परफॉर्म करतो मला बघायचं आहे. सो त्यासाठी मी माझी रिव्हिजन आणि माझं MCQ सेशन मी ठेवेन, राईट. हे असं ठेवा, ओके. सो आय होप तुम्हाला मी खूप शॉर्ट टाईममध्ये तुम्हाला समजावलेलं असेल. आपल्याकडे वेळ नाही आहे आणि मला तुमचा वेळ घ्यायचा पण नाही आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. सो हॅव अ व्हेरी ऑल द बेस्ट फॉर अपकमिंग एक्झाम विच इज महापारेषण. आपण सिडकोच्या पण असं चाललं आहे की 13 जुलैपर्यंत वगैरे एक्झाम होईल वगैरे. टू बी व्हेरी ऑनेस्ट मला काहीही माहिती नाही, ओके. एक्झाम जर येते तर डेफिनेटली मी सिडकोवर पण सुद्धा असंच एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन मी नक्की तुमच्यासमोर येईन. सोबत प्रत्येकाने NMMCवर पण फोकस ठेवा, ओके. सो येस, दॅट्स इट. सध्या वारीचे दिवस आहेत इथे पुण्यामध्ये. कालच माऊलींचं प्रस्थान झालेलं आहे. सो रामकृष्ण हरी, बोला पुंडलिक वरदे, हा हरी विठ्ठल. जय हिंद.